पूर्वी लग्न समारंभांमध्ये काय गायला जायचा, मात्र बदलत्या काळानुसार वेळेनुसार आज संस्कृती बदलली आणि धौला कुठेतरी लुप्त पावत चालला होता. पण तो धौला हरवतो की काय असं वाटत असतानाच नंदिनीताई आल्या आणि त्यांच्यासारख्या कलाकारांनी हा कला प्रकार जिवंत ठेवलाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नंदिनीताईंसाठी. नंदिनीताई, तुम्ही इतक्या सुंदर दिसताय. मला प्रश्न पडलाय, हा लग्नात गायचा जो कार्यक्रम असतो किंवा गाणं गायलं जातं धौला, तर तुम्ही तुमचंच लग्न असल्यासारख्या नटून आलात, त्याच्यामुळे छान दिसतायत की नाही? जरा तुमच्या टाळ्या छान दिसतायत की नाही ऐकूच आलं नाही हो. इकडच्या बायका बघा, यांना तुम्ही फार आवडलात, या म्हणतायत ह्या आमच्यापेक्षा जास्ती छान दिसतात म्हणून काही टाळ्या वाजवत नाहीयेत. वाजल्या वाजल्या. आणि पुरुषांनी काहीच करायचं नाही असं काही नाही, आम्ही महिला तुम्हाला सुद्धा थोडासा देणार आहोत चान्स, त्याच्यामुळे तुम्ही पण टाळ्या वाजवल्या तर चालणार आहेत. ताई, आपण गप्पा मारणार आहोत, पण मला जाणून घ्यायचंय, आपण गाण्याकडे जाण्याआधी तुम्ही गेली किती वर्ष हा नृत्याविष्कार सादर करता आहात? जय आगरी. मी आपले समाजाची आग्र्यांची बाई येऊ. जवरा कवरा आपण जरी शिक्षण घेतला ना, तरी आपला समाज, आपली संस्कृती ही विसरता कामा नये. कोणी डॉक्टर वली, कोणी इंजिनियर वली, तरी जो आपला आगरी समाज आहे ना, तो समाजाचा बाणा बाळगाला कोणी विसरलं पाहिजे का? मी तुमच्याशी बोलतो, हा का नाही? विसरायचं का आपण आपली संस्कृती? हा, पक्क्या जणी शिकलेन, मी बी थोडीफार चालीन गेले हो, नाही असं नाही. पण माझं म्हणणं असं की आपण कितीही पुढे जा, परदेशात आपली संस्कृती न्यायला लाजलं नाही पाहिजे. दागिने घालायला लाज वाटली पाहिजे का? नाही, तो आपला हक्क आहे आणि ती ताकद लागते. आगरी कोली समाजात दागिना घालाची ताकद ती बिजे कोणचे ना का? बोला ग, मी तुमच्याशी बोलायला आले हो. इकडे काही दागिना बिगिना नाही मिरवायला आलो मी. नकली आहे, सब नकली. ठीक आहे. तर आता या लग्न समारंभामध्ये खूप खूप फॅशन झाले, पण बिचारी ती धौलारी नाही ना, तिला कोणी काही एवढी किंमत देत नाही. आज आपण 10 किलोमीटरच्या पलीकडे गेलो की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ऐकायला मिळतात. त्या धौलारीने, आता त्या बिचाऱ्या आवनीताई आहेत, त्यांनी या धौल्याला जास्त प्राधान्य दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर एक मलाही, मी त्या भाईंदरच्या पट्टीतली आहे, त्याच्यामुळे तिकडे भोकाचे वडे काढतात, आपल्याकडे सान्न काढतात, बरोबर? इथं भोकाचे वडे नाही शक्यतो काढत. तर त्या संदर्भात एक गाणं आहे. तर ते वडे बनवायला गावातल्या, मग ते नवरदेवाचा असो का नवरीचा असो, गावातल्या सगळ्या आई माऊल्या जमतात आणि मग ते भोकाचे वडे काढतात. ते भोकाचे वडे काढताना जे गाणं आहे ते थोडंसं मला इकडे आपल्या त्या निकिताताई आणि मनीषाताई यांनी सांगितलेलं की तुम्हाला बोलता येईल का? म्हटलं मी प्रोफेशनली काही गायिका वगैरे नाही आहे, पण माझ्या आजी आत्या मला ते गाणं बोलायच्या तेव्हा मी ऐकायचं आणि प्रयत्न करायची. एक छोटासा प्रयत्न मी 2 गाण्यामार्फत आपल्यासमोर सादर करत आहे. ऐका, पटलं तर टाळ्या द्या, नाही आवडलं तरी पण टाळ्या द्याव्या लागतील तुम्हाला, ठीक आहे? मला वाटतं ताईंचं सोनं आणि त्यांची पर्सनॅलिटी बघून कोणाची हिंमतच होणार नाही टाळ्या न वाजवता खाली जाण्याची. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजून जाऊ देत. आणि मला आगरी कोळी समाजाविषयी प्रचंड प्रेम आहे, पण आज तुमचं ऐकून मला वाटतं मला तुमच्याकडून खास क्लासेस घ्यायचे आहेत आणि मला ही भाषा शिकलीच पाहिजे. काय गोड ऐकू येते हो तुमच्या तोंडून. प्रोग्राम तुम्ही बघायला जातो 5 मिनिटात, ठीक आहे? आपण आता समजूया. मी सांगितलं माईक एकदम जवळ करा. ओके. पहिले लगीन असला का आता सारखे काही डीजे ऑर्केस्ट्रा असं काही होतं का मैत्रिणींजो? नव्हतं. जवळजवळच्या पोरीडारींची लग्न व्हायची. मग त्यावेळी असा अवतान म्हणजे आमंत्रण पाठवायचो आपण. अवताना शब्द आहे आगरी भाषेमध्ये. तर मग तेव्हा त्या पापड्या वगैरे करताना एक गाणं बोलायची. मग ती घरातली आपल्या ज्या माहेरवासणी आहेत त्यांना आमंत्रण करण्यासाठी हे गाणं होतं. हे मी थोडंसं सादर करते, तुम्हाला पटलं तर शांतपणे ऐका. डोंगराचे अडराणी
अडराणी. या गाण्यामध्ये असं आहे, पूर्वी मला वाटते शिमग्याच्या आधी गाणी व्हायची, बरोबर? शिमग्याच्या आधी गाणी व्हायची. मग त्याच्या टायमाला चिंचाना, आंबेना, नंतर काजवाना या झाडाला मोर यायचा. जांभली पण मला वाटते रानाला भरपूर होत्या, तर त्यांना मोहर यायचा. मग तो मोहर आल्यानंतर हे लग्नाचं धामधूम सुरू व्हायची आणि मग या गाण्यामार्फत त्यांना आमंत्रण असायचं. डोंगराचे अडराणी आंबा महुरा येती, डोंगराचे अडराणी. आता इकडे आपल्या मनीषाताई आहेत, त्यांचं मला एक नाव माहिती आहे, आणि आपल्या निकिताताई, बरोबर? मग आता आमंत्रण देताना कसं बोलतील? निकिताबाईला ललिताबाईला बोलवणं धारा, फुटके ताशा शिवारा. ललिताबाईला बोलवणं धारा, फुटके ताशा शिवारा. डोंगराचे अडराणी जांबा महुरा येती, डोंगराचे अडराणी जांबा महुरा येती. डोंगराचे अडराणी जांबा महुरा येती, डोंगराचे अडराणी जांबा महुरा येती. मनीषाबाईला बोलवणं धारा, फुटके ताशा शिवारा. मनीषाबाईला बोलवणं धारा, फुटके ताशा शिवारा. अडराणी आंबा मोहरा येती, डोंगराचे अडराणी आंबा मोहरा येती. डोंगराचे अडराणी काजू महुरा येती, डोंगराचे अडराणी काजू महुरा येती. डोंगराचे अडराणी काजू महुरा येती, डोंगराचे अडराणी काजू महुरा येती. खंबाळी मातेला बोलवणं धारा, फुटके ताशा शिवारा. खंबाळी मातेला बोलवणं धारा, फुटके ताशा शिवारा. अडराणी काजू मोहरा येते, डोंगराचे अडराणी काजू मोहरा येते. सपनाबाईला बोलवणं धारा, झोलते मेला शिवारा. 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 डोंगराचे अडराणी जांबा महुरा येती, डोंगराचे अडराणी. डोंगराचे अडराणी आंबा मोहरा येते, डोंगराचे अडराणी आंबा मोहरा येते. धन्यवाद. बरं वाटलं का गाणं? थोडाफार तरी आवडला असेल ना? नवीन आहे ना, तसा गाणं जुनं, त्याला 40 नाही 50 वर्ष वलेवी. तुम्ही इतक्या प्रेमाने आणि ज्या पद्धतीने विचारलंय, कोणाची हिंमत आहे का नाही आवडलं म्हणायची? आवडलं की नाही? आवाजच येत नाही यांचा. यांनी स्टॉलवर एवढे छान जेवणाचे पदार्थ खाल्लेच नाहीत. आवडलं की नाही? रानालच्या महिलांचा आवाज जरा दणकेबाज पाहिजे, म्हणजे आम्हाला बी भीती वाटल. अरे बाबा डेंजर आहे आमच्यापेक्षा बाया. त्यांचं माहित नाही, तुम्ही जरूर डेंजर आहात. आहे पण नको त्यांचा प्रोग्राम मध्ये डान्स. बोलला पाहिजे का मी एक गाणं? आता तो आपले ताई सान्ना करतात,
तुम्ही कोरस आहे ओ येस. आपले ते इकडे सान्ना काढतात बरोबर, तर तिकडे ते भोकाचे वडे काढतात. अगदी पालघरच्या पट्टीपासून मला वाटते त्या बोईसरच्या टेकडीवर ते वगैरे विषय नाही, पण पालघरपासून तर चेंबूरपर्यंत जेवढा आपला आगरी समाज आहे तिथे भोकाचे वडे काढताना आवाज असतो गाण्याचा. मग त्या गावातल्या बाया सगळ्या येतात मस्त दुपारचे 2-2:30 वाजता, आणि अख्खे गावाच्या दोन्ही बदला 2 कढया उभारल्या जातात आणि 50-60 महिला, गाव खातं असेल तरच 50-60 महिला त्या एकत्र येऊन तिथे धवलारी नसते ना ती गाणं बोलते. तर माझं एकच म्हणणं असतं की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपले दागिने आपण घातले पाहिजेत, आपले जे काही लाख रुपयाची साडी घातली पाहिजे ना, मग आपली संस्कृती पण आपण जपली पाहिजे. कारण आगरी समाज आहे ना तो दिबा पाटलांनी अख्ख्या जगाला प्रसिद्ध केलेला आहे, आणि त्या दिबा पाटलांच्या स्मरणार्थ आम्हाला हे गाणं इथे सादर करायचं आहे. कारण आपल्याकडे, मी कोणाला वाईट बोलत नाही, पण परप्रांतीयांचे येऊन आपलं दडपण देतील तर ते आपल्याला मान्य नाही. आपली संस्कृती आपण जपावी एवढंच सांगेन मी. तर चला मग मी गाणं बोलता हवा का, बोकाचे वडे काढाचा. बोरी ना बोरी चाने बोरी, बोरी ना बोरी चाने बोरी, बोरी ना बोरी चाने बोरी, बोरी ना बोरी चाने बोरी. तू जग बोरू पोट बोट लांबू, तू जग बोरू पोट बोट लांबू, तुझं बोरू मोठ मोठ लाडू, तुझा बोरू मोठ मोठ लाडू, तू जग बोरू बोट बोट लांबू, तू जग बोरू बोट बोट लांबू, तुझा बोरू मोठ मोठ लांबू, तुझा बोरू मोठ मोठ लांबू. कोणे ग माझे सादाईने गोवारा केला, कोणे ग माझे सादाईने गोवारा केला, कोणे ग माझे सदाईनी केला, कोणे ग माझे सदाईनी गोरा केला. गावदेवी मातेचे महाराजांनी गोवारा केला, गावदेवी मातेचे महाराजांनी गोवारा केला, गावदेवी मातेचे महाराज गवरा केला, गावदेवी मातेचे बारा गवरा केला. शीतला देवी मातेचे महाराजांनी गोवारा केला, शीतला देवीचे महाराजांनी गोवारा केला, शीतला देवीचे बारा गवरा केला, शीतला देवीचे बारा जणी गवरा केला. बोरी न बोरी चांदणी बोरी, बोरी न बोरी चांदणी बोरी, बोरी ना बोरी चांदणे बोरी, बोरी ना बोरी चांदणे बोरी. तू जग बोरू बोट बोट लांबू, तू जग बोरू बोट बोट लांबू, जग बोरू मोठ मोठ लांबू, तू जग बोरू मोठ मोठ लाडू. खंबाळी मातेचे महाराजांनी गोवारा केला, खंबाळी मातेचे महाराजांनी गोवारा केला, खंबाई मातेचे महाराजांनी गवरा केला, खंबाई मातेचे महाराजांनी गवरा केला. बोरी न बोरी चांदणे बोरी, बोरी न बोरी चांदणे बोरी, बोरी ना बोरी चांदणे बोरी, बोरी ना बोरी चांदणे बोरी. तू जग बोरू बोट बोट लांबू, तू जग बोरू बोट बोट लांबू, तुझा बोरू मोठ मोठ गलांबू, तुझा बोरू मोठ मोठ गलांबू. खंडोबा देवाचे महाराजांनी गोवारा केला, खंडोबा देवाचे महाराजांनी
बोटे बोटे लांबू तू जगा बरो बोटे बोटे लांबू तू जगावर मोठे मोठे लांबू तू जगावर मोठे मोठे लांबू. चला धन्यवाद. ताई फक्त टाळ्या घेऊन तुम्ही जाल असं आम्हाला आवडणार नाही. जरा सगळ्या जणींना विनंती इकडे यायचंय प्लीज.